आपण नक्की कोण आहोत हा प्रश्न आपल्याला नेहमीच सतावतो नाही का? म्हणजे आपण फक्त हे शरीर आहोत, हे विचार, ह्या भावना, की या सगळ्याच्या पलीकडेही आपलं काही अस्तित्व आहे. आज आपण भगवद्गीतेच्या प्रकाशात ह्याच मोठ्या रहस्याचा शोध घेणार आहोत. चला तर मग सुरू करूया. विचार करा, आपण आपलं शरीर आहोत की त्याचा अनुभव घेणारे कोणीतरी वेगळे आहोत? हा प्रश्न आपल्या सगळ्यांच्या मनात कधी ना कधी येतोच, बरोबर? आपण म्हणजे फक्त हाडामांसाचा एक गोळा, की या शरीराला अनुभवणारा कोणीतरी आतमध्ये आहे? हे प्रश्न वाटतात सोपे, पण ते आपल्याला थेट अस्तित्वाच्या गाभ्याशी घेऊन जातात. आणि याच प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी भगवद्गीता आपल्याला एक खूपच अनोखी दृष्टी देते. विशेषतः तिचा 13वा अध्याय. हा अध्याय खरं तर हे कोडं सोडवण्यासाठी एक फ्रेमवर्कच देतो. असं समजा की या अध्यायात 2 महत्वाच्या चाव्या आहेत, ज्या या रहस्याचं कुलूप उघडतात. तर काय आहेत हे संकेत? गीतेनुसार आपलं संपूर्ण अस्तित्व फक्त 2 भागांमध्ये विभागलेलं आहे. एक आहे क्षेत्र, म्हणजे आपलं अनुभवाचं एक मोठं मैदान, आणि दुसरं आहे क्षेत्रज्ञ, म्हणजे त्या मैदानाला, त्या फील्डला जाणणारा किंवा अनुभवणारा. बरं, मग हे क्षेत्र म्हणजे नक्की काय? अगदी सोप्या भाषेत सांगायचं तर आपलं शरीर, आपली इंद्रिय, आपले विचार, आपल्या भावना आणि हे संपूर्ण भौतिक जग ज्याचा आपण अनुभव घेतो, हे सगळं म्हणजे क्षेत्र. थोडक्यात काय, ज्या ज्या गोष्टीला आपण माझं म्हणू शकतो ते सगळं या क्षेत्रात येतं. आणि मग क्षेत्रज्ञ कोण? तो म्हणजे त्या क्षेत्राला जाणणारा, म्हणजे आपल्या आतला तो एक सजग निरीक्षक, एक साक्षी. हीच ती चेतना आहे. तोच तो आत्मा, जो या शरीरात बसून या सगळ्या विचारांना, भावनांना आणि शारीरिक अनुभवांना फक्त पाहत असतो. तो या सगळ्यात सहभागी होत नाही, तो फक्त पाहतो. आणि ह्या दोन्हांमधला फरक समजून घेणं हेच खरं तर सगळ्यात महत्वाचं आहे. बघा, क्षेत्र कसं आहे? तात्पुरतं, सतत बदलणारं. आपलं शरीर बघा, विचार बघा, कायम बदलत असतात. ते अचेतन आहे. याउलट क्षेत्रज्ञ म्हणजे आत्मा, तो शाश्वत आहे, कधीही न बदलणारा, आणि तो पूर्णपणे सचेतन आहे, कॉन्शियस आहे. एक आहे मॅटर तर दुसरा आहे स्पिरिट. हे अजून सोपं करून सांगायचं तर एक साधी उपमा आहे. आपण ड्रायव्हर आहोत, गाडी नाही. आपलं शरीर म्हणजे गाडी आहे आणि आपण म्हणजे आत्मा, ते चालवणारे ड्रायव्हर आहोत. गाडी जुनी होते, खराब होते, पण ड्रायव्हर तोच राहतो नाही का? अगदी तसंच आहे. ओके, पण मग खरी अडचण इथेच सुरू होते. एक मोठा गुंता आहे. जर आपण ड्रायव्हर आहोत आणि शरीर ही गाडी, तर मग गाडीला साधा ओरखडा आला तरी ड्रायव्हरला इतक्या वेदना का होतात? आपण शरीराच्या सुखदुःखाशी इतके एकरूप का होऊन जातो? हाच तो मुद्दा आहे. आत्मा आणि शरीर जर खरंच वेगळे आहेत, तर मग त्यांचे अनुभव आपण इतक्या इतक्या तीव्रतेने का अनुभवतो? आनंद असो वा दुःख, ते इतकं खरं का वाटतं? ह्या गोंधळाचं मूळ कारण तरी काय? आणि याचं उत्तर भगवद्गीता अगदी स्पष्टपणे देते, श्लोक क्रमांक 13.22 मध्ये. गीता म्हणते की जीव जेव्हा या भौतिक प्रकृतीच्या संपर्कात येतो, तेव्हा तो तिच्या गुणांचा भोग घेण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे काय? तर तो या भौतिक जगाचा आनंद लुटायला जातो. आणि हाच त्या प्रकृतीशी झालेला संग, हीच असोसिएशन त्याच्या सगळ्या चांगल्या वाईट अनुभवांना कारणीभूत ठरते. तो स्वतःलाच ते अनुभव समजायला लागतो. हे जे गुंतण्याचं चक्र आहे ना, ते आपण 3 सोप्या पायऱ्यांमध्ये समजू शकतो. पहिलं, आत्मा म्हणजे क्षेत्रज्ञ, या प्रकृतीच्या क्षेत्रात येतो. दुसरं, तो स्वतःला या क्षेत्राशी म्हणजे शरीराशी एकरूप समजतो आणि त्याच्या गुणांचा आनंद घ्यायचा प्रयत्न करतो. आणि तिसरं, याच असोसिएशनमुळे, याच आसक्तीमुळे त्याला वेगवेगळ्या शरीरांमध्ये वारंवार जन्म घ्यावा लागतो. हे चक्र असंच सुरू राहतं. पण चांगली गोष्ट ही आहे की गीता फक्त प्रॉब्लेम सांगून थांबत नाही, ती त्यावरचा उपायही सांगते. या चक्रातून बाहेर पडण्याचा एक अगदी स्पष्ट मार्ग आहे, आणि तो मार्ग एका खूप खूप सोप्या कृतीनी सुरू होतो. तर मग तोच प्रश्न पुन्हा समोर येतो, हा फरक, क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ यातला फरक प्रत्यक्ष कसा ओळखावा? यातून मुक्त कसं व्हायचं? मार्ग काय आहे? आणि गंमत बघा, भगवद्गीता इथे कुठलाही अवघड मार्ग सांगत नाहीये. श्लोक 13.26 मध्ये ती म्हणते की असेही लोक आहेत ज्यांना स्वतःला आध्यात्मिक ज्ञान नाही, पण ते फक्त इतरांकडून
म्हणजे प्रमाणित व्यक्तींकडून ऐकून उपासना सुरू करतात आणि फक्त ऐकण्याच्या या प्रवृत्तीमुळे ते सुद्धा जन्ममृत्यूचा मार्ग ओलांडून जातात. म्हणजे विचार करा, ज्ञानाचा प्रवास फक्त ऐकण्याने सुरू होऊ शकतो. पण हे प्रमाणित स्रोताकडून ऐकणं इतकं शक्तिशाली का आहे? कारण एकतर ते आपल्या मनातले वैयक्तिक तर्कवितर्क आणि गोंधळ दूर करतं. दुसरं, ते आपल्याला एका सिद्ध मार्गाशी जोडतं, ज्यावर आधीच अनेक जण चालले आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं, ते आपल्याला क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ यांच्यातला फरक पाहण्यासाठी लागणारी स्पष्टता, ती क्लॅरिटी देतं. खरं तर आत्मसाक्षात्काराची ही पहिली पायरीच आहे. तर या सगळ्या विवेचनानंतर आपण येतोय अंतिम टप्प्यावर. तो खुलासा, आपलं खरं स्वरूप. ते रहस्य आहे तरी काय? आणि ऐकून आश्चर्य वाटेल, पण हे अंतिम रहस्य अजिबात गुंतागुंतीचं नाहीये. यात काहीतरी नवीन मिळवायचं नाहीये. हे फक्त ओळख बदलण्याचा खेळ आहे. एक आयडेंटिफिकेशन शिफ्ट. मी शरीर आहे या भावनेतून मी शरीराला जाणणारा आत्मा आहे या भावनेकडे वळणं. हा दृष्टिकोनातला एक छोटासा बदल सर्व काही बदलून टाकू शकतो. तर मग आपण काय नाही, आपण हे तात्पुरतं शरीर नाही. आपण हे मनात येणारे जाणारे क्षणभंगूर विचार नाही. आपण या उसळणाऱ्या भावना नाही. मग आपण आहोत कोण? आपण आहोत तो शाश्वत आत्मा, तो शांत साक्षी, या सगळ्याला पाहणारा, तो सजग निरीक्षक. हीच आपली खरी ओळख आहे. आणि आता जाता जाता फक्त एक विचार. जर कोणी शाश्वत निरीक्षक असेल, तात्पुरता अनुभव नाही, तर काय शक्य होईल? विचार करा, जर कोणी दुःख किंवा चिंता अनुभवत असेल, पण स्वतः दुःख किंवा चिंता नसेल, तर स्वातंत्र्याची शक्यता किती वाढेल? जर कोणी शरीरातील वेदनांना पाहणारा असेल, पण स्वतः वेदना नसेल, तर मग काय शक्य आहे? हा एक विचार आपल्या आयुष्याकडे पाहण्याचा संपूर्ण दृष्टिकोन बदलू शकतो.